आहे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना प्रकरणाची ही सुनावणी सुरू आहे। आम्ही युक्तिवाद करायला तयार असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। आपल्याला आठवत असेल 2-3 वर्षांपूर्वी ही घटना घडलेली होती आणि महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे यानंतर बदलून गेलं होतं आणि त्या प्रकरणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणाची ही सुनावणी सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली आहे आणि कपिल सिब्बल जे ठाकरेंचे वकील आहेत ते आम्ही युक्तिवाद करायला तयार आहोत असं म्हणतायत। कपिल सिब्बल यांना 2 तास युक्तिवादासाठी वेळ हवाय अशी ही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या याचिका सुनावणीमध्ये समावेश नाही अशी माहिती समोर आलेली आहे। 2022 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती आणि तेव्हापासून शिवसेना हे नाव पक्षाचं नाव आणि चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याविषयीचा वाद सुरू झाल्याचं दिसतंय। त्याच्यानंतर 1 वर्षानंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडलेली होती। त्यामुळे ही दोन्ही प्रकरणं काहीशी सारखी असल्यानं यावर एकदा सुनावणी होते का याकडे लक्ष असतानाच राष्ट्रवादीचा मात्र यामध्ये समावेश नसल्याचं कळत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय? आजची सुनावणी ही एवढ्यासाठी महत्वाची की कालबाह्य निश्चित करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलाय। शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरू झाली। कपिल सिब्बल आता युक्तिवाद करत आहे आणि राष्ट्रवादीची जी याचिका याचा या सुनावणीत मात्र समावेश नाहीये। कपिल सिब्बल यांनी जवळपास 2 तास युक्तिवादासाठी आता वेळ मागितलेला आहे। त्याच्यावर आता डिस्कशन चाललंय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केलाय। प्रथम पक्ष आणि चिन्ह ही निश्चित करण्याची गरज आहे हा मुद्दा पुन्हा एकदा ठामपणे कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे आणि हाच अत्यंत कळीचा मुद्दा या पूर्ण प्रकरणातला आहे। कारण शेड्यूल 10A चं परिशिष्ट जरी बघितलं, ज्याला चॅलेंज केलं हे जरी बघितलं तरी आधी कोंबडी का आधी अंड हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे आधी पक्ष आणि नंतर चिन्ह हे निश्चित करण्याची गरज आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा खरा पक्ष का शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला निवडणूक आयोगाच्या परवानगीनं पक्ष यातला खरा पक्ष कोणता हा निश्चित करा हा आग्रही युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत। ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी पक्षात पडलेल्या फुटीचा मुद्दा हा आता मांडलेला आहे। या विषयावर सगळ्यात महत्वाची सुनावणीतला हा मुद्दा मांडला जातोय। तर शिंदे गटाच्या वतीनं ही पक्षात फूट नसून पक्षा अंतर्गत हा लोकशाहीचा मुद्दा आहे असा युक्तिवाद आता सुरू आहे। एकाच वेळेस दोन्ही पक्षाच्या वकिलांची एकमेकांचे मुद्दे खोडण्याची तयारी ही आताच्या सुनावणीत दिसून येते। ही आजची सुनावणी ही अत्यंत महत्वाची कारण अनेक महत्वाचे मुद्दे आता लवकरच समोर येऊ शकतात। बरोबर आहे प्रशांत बाग, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या प्रकरणात